पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे 11/5/2025ला ज्या हॉटेलमध्ये हे दोघे आलेले ते हेच हॉटेल होतं वेस्टर्न इन। हे हॉटेल आहे वसई पश्चिमेचं। पीडित आणि जो ऋषिकेश वैद्य हा आरोपी आहे यांची ओळख समाज माध्यमाद्वारे झाली। 2023 पासून ते एकत्र बोलत होते आणि 31 डिसेंबर 2023ला ज्या वेळेला ऋषिकेश वैद्य ह्या पुण्याला गेले त्यावेळेला मांजरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याने एका लॉजमध्ये घेऊन जाऊन त्या पीडित महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर काही आक्षेपार्ह फोटो त्याने त्याचे काढले आणि त्याद्वारेही तो ब्लॅकमेल तिला करत होता। त्याने वसईला तिला बोलावलं आणि याच वेस्टर्न इन या हॉटेलमध्ये ते दोघे एकत्र गेले असं त्या तक्रारीत म्हणण्यात आलेलं आहे आणि तिथे जबरदस्ती करण्याचाही त्याने प्रयत्न केला। आम्ही या हॉटेलच्या आतमध्ये गेल्यानंतर तेथील मॅनेजरला विचारलं, त्यावेळी त्याने सांगितलं की ही जी घटना आहे ही जवळपास 1 वर्ष झालेलं आहे या घटनेला, त्यामुळे CCTV उपलब्ध होऊ शकत नाही आहे आणि रजिस्टर जर बघितलं तर रजिस्टरमध्ये ऋषिकेश वैद्य अशा नावाची कोणतीही एंट्री त्यामध्ये नाही आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेमध्ये आता गूढ वाढत आहे। जर आलेलं असेल तर ते नाव कोणत्या रजिस्टरमध्ये नोंदवलेलं असेल, त्यामुळे आता ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा जो आहे वेगानं होणं गरजेचं आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई।